आपण करणार होतं झणझणीत गावरान पद्धतीने मेथीचा गरगाटा करणार आहे. तर चवीला एकदम म्हणायला असं लागतं भाकरीसोबत भातासोबत खूप छान असं लागतं आहे. रेसिपीला सुरुवात करू. हे एक जोडी मेथी घेतलेली, हिला स्वच्छ नीट करून घ्यायचं आणि धुवून घ्यायची. भाजी चिरायच्या पहिलं धुवून घ्यायचं आणि असं चिरून घेतलेली कवळे कवळे देठं असं देठं पण घ्यायचे. त्यामध्ये हे 2 चमचे तुरी डाळ घेतलेली, 2 चमचे चणा डाळ घेतलेली आणि पाऊण वाटे शेंगदाणे घेतले. मी शेंगदाणे जरा जास्तच वापरत कारण शेंगदाणे भाजीमध्ये खूप छान असे लागत येतं. तुम्ही कमी खात असाल कमी वापरत तरी चालतंय. ही भाजी सगळे कुकरमध्ये टाकून घेणार आहे. इथं त्यामध्ये शेंगदाणे आणि हे डाळी धुवून टाकून घ्यायच्या, 2 ते 3 पाण्याने धुवायच्या डाळी आणि तेही त्यामुळे टाकून घ्यायचं. 1 ग्लास पाणी टाकणार आहे. इथं 1 ग्लास पाणी टाकून मिडियम गॅसवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. 3 शिट्ट्यामध्ये चांगले असे डाळ शेंगदाणे भाजी चांगलं सगळं शिजलं जातं आहे. ते शिजतं तोपर्यंत वाटण करून घेऊ. एक मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 ते 12 लसणाच्या काया आणि 1 छोटा चमचा जिरे टाकायचं. पाणी न घालता हे वाटण करून घेणार आहे. इथं इकडं बघा भाजी पण शिजलेली. भाजी शिजण्यापुरतं पाणी टाकलं होतं. पाणी जर जास्त असेल तर काढून घ्यायचं. त्यामध्ये 2 चमचे बेसन टाकणार आहे. बेसन टाकलं म्हणजे भाजी अशी एकसारखी होती, असं पाणी वेगळं भाजी वेगळं होत नाही. आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. सगळं चांगलं मिक्स झालं की त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकणार आहे. पाहू शकता सगळं चांगलं गरगुटून घेतलेलं हे. मग छान अशी भाजी तयार झाली. आता फोडणी देऊन घेऊ. एक कढाई ठेवली, कढाईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं. अशा पालेभाज्या करायला लागलं की तेल जरा कमीच वापरायचं. छोटं चमचा जिरे टाकायचं. जिरे फुलले की थोडंसं हिंग टाकायचं आणि जे आपण मिरची लसूणचं वाटण करून घेतलं तेही टाकायचं. गॅस बारीक ठेवायचं. बारीक गॅसवरती मिरची आणि लसूण कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. हे अजिबात जळून द्यायचं नाही. चांगलं परतून झालं आहे. त्यात छोटा अर्धा चमचा हळद टाकायची. हळद टाकली की हळदीचं कच्चेपणा जाईपर्यंत मिक्स करून घ्यायचं. बारीक गॅस ठेवला म्हणजे अजिबात हे जळत नाही. हे सगळं चांगलं मिक्स करून झालं. थोडासा गॅस मोठा ठेवायचा आणि गरगटलेली भाजी त्यामुळे टाकून घ्यायची. चुरचुर असा आवाज आला पाहिजे म्हणजे भाजीला खूप छान चव लागते. म्हणजे ठसका पण लागला पाहिजे. अशी भन्नाट अशी गरगटा भाजी तयार होती. आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊ. आपल्या जशी पातळ पाहिजे तसे पाणी वापरायचं. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठ टाकून एकदम मिक्स करून घ्यायचं आणि चांगली उकळी येऊन द्यायची. पाहू शकतो चांगली आता उकळी आली एकदम मिक्स करून घेऊ आणि गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवरती 7 ते 8 मिनिटासाठी शिजून घ्यायची. आता झाकण ठेवायची काही गरज नाही, अशी शिजून द्यायची. छान अशी भाजी शिजायला लागली, रटरट आवाज यायला लागला भाजीचं. मग भाजी अशी शिजली म्हणायचं. खूप छान अशी भाजी तयार झाली. एकदम मिक्स करून घेऊ. पाहू शकता झणझणीत असं मेथीचा गरगाटा तयार झालेला आहे आणि भाकरी सोबत चुरून खाण्यासाठी खूप छान असं लागत आहे. भातासोबत बी. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नाही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.